कालच्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की स्टेटमेंट म्हणजे काय, लॉजिकल कनेक्टिव्ह्ज कोणत्या कोणत्या आहेत, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय. आज आपल्याला त्या लॉजिकल कनेक्टिव्ह्ज डिटेलमध्ये पाहिजे. कोणत्या कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्ह्ज होत्या काल? 5. एक अँड, ऑर, नॉट, इफ डॅश 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 देन, इफ अँड ओनली इफ. आता एक एक पाहू आपण. अँड जर असेल तर त्याला लॉजिकमध्ये काय म्हणतात? कंजक्शन. त्याचं ऑपरेशन काय करायचं? मल्टिप्लिकेशन. सिम्बॉल काय? उलटा व्ही. ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ टेबल कशाला म्हणायचं? लक्ष द्या. टोटल पी आणि क्यू म्हणजे स्टेटमेंट. आता आपल्याला हे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणजे काय? दोन सिंपल स्टेटमेंट जर कनेक्ट केले, ज्या शब्दाने कनेक्ट करतात त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणतात. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असतील, अँड ने कनेक्ट केलं तर असं होईल. आता हे ट्रूथ टेबल कसं तयार करायचं बघा. हे टी 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 एफ एफ टी एफ एफ का लिहिलंय? वेळ वाचवण्यासाठी मी बोर्डवर अगोदर लिहून ठेवलंय. लक्ष द्या. एखादी कॉइन जर टॉस केली तर आपल्याला काय मिळते? हेड किंवा टेल. तसं ट्रू किंवा फॉल्स मध्ये काय मिळेल? एक ट्रू एक फॉल्स. जर दोन कॉइन टॉस केल्या तर आपल्याला 4 पॉसिबिलिटी मिळतील. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स. दोन स्टेटमेंट असतील तर ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. दोन कॉइन टॉस केल्या तर हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. आता आपल्याला लॉजिक मध्ये काय? ट्रू साठी 1 कन्सिडर करायचं. ट्रू साठी काय कन्सिडर करायचं? 1. फॉल्स साठी काय कन्सिडर करायचं? 0. मनातल्या मनात ट्रू जिथं असेल तिथं 1 धरायचं, फॉल्स जिथं असेल तिथं 0 धरायचं. आता ह्या दोन पॉसिबिलिटीने डिक्रीजिंग ऑर्डर लिहिल्या. बायनरी मध्ये शिकलो. सगळ्यात मोठा डिजिट कुठला होईल? 1 1. त्याच्यापेक्षा लहान डिजिट कुठला होईल? 10 1 0. त्याच्यापेक्षा लहान डिजिट 0 1. त्याच्यापेक्षा लहान डिजिट 0 0. हे डिक्रीजिंग ऑर्डर लिहिलेलं. 11 10 1 0. 1 म्हणजे काय रे? ट्रू. पहिलं ट्रू, दुसरं ट्रू. 1 म्हणजे काय? ट्रू. 0 म्हणजे काय? फॉल्स. 0 साठी फॉल्स घ्यायचं. फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. म्हणजे आता हे लक्षात ठेवा. हे आलंय कसं ते इथं सांगितलं. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. बघा. ट्रू साठी काय घ्यायचंय? 1. फॉल्स साठी काय घ्यायचं? 0 0 1 0 0. हे पेपर मध्ये लिहायचं नाही बरं का खालचं. हे मी फक्त एका ट्रूथ टेबलला समजण्यासाठी लिहितो. अँड म्हणजे काय? गुणाकार, मल्टिप्लिकेशन. हे असलं चिन्ह दिसलं तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार करायचा. कुठं पण चिन्ह दिसू दे. 1 into 1, 1 गुणिले 1. 1 into 1 किती? 1. 1 म्हणजे काय? ट्रू. ट्रू इंटू फॉल्स. 1 into 0, 1 गुणिले 0 0. 0 म्हणजे काय? फॉल्स. 0 into 1, 0 गुणिले 1 0 म्हणजे काय? फॉल्स. इथं 0 आलं, इथं 0 आलं. 0 into 0, 0 ची म्हणजे किती? फॉल्स. म्हणजे हे साइन दिसलं तर काय करायचं? गुणाकार. ट्रू इंटू ट्रूचं ट्रू असतं. ट्रू इंटू फॉल्स, फॉल्स इंटू ट्रू. एक जरी 0 असला ना मल्टिप्लिकेशन मध्ये तर 0 येतं. 0 म्हणजे काय? फॉल्स. म्हणजे ह्या चिन्हाला काय करायचं? मल्टिप्लिकेशन. ऑरला लॉजिक मध्ये काय म्हणतात? डिसजंक्शन. हे तर मी हेच लॉजिकल नेम, ऑपरेशन, सिम्बॉल हे पुढे तसंच घेतो. त्याला काय म्हणतात? लॉजिकल नेम डिसजंक्शन. करायचं काय? ऍडिशन. म्हणजे हे असलं चिन्ह जर दिसलं तर काय करायचं? ऍडिशन करायचंय, बेरीज करायचे. आता ह्या दोघांची बेरीज कशी येईल? ट्रूला मनातल्या मनात राहतं. हे 1 आहे, हे 1 आहे. 1 + 1 किती? 1 + 1 आपल्या इथं 2 होतं, पण लॉजिकला 2 कळत ना. लॉजिकला काय कळतंय? हाय किंवा लो, 0 किंवा 1. म्हणजे 1 + 1 किती असतं? 1च. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही स्विच चालू असतील तर पण एकदाच लागणार. म्हणजे 1 + 1 1. 1 + 0 ट्रू म्हणजे 1, 1 म्हणजे 0. 1 + 0 1, 1 म्हणजे ट्रू. 0 + 1 1, 0 + 0 0. म्हणजे हा कशाचा ट्रूथ टेबल आला? ऑर साठीच. नॉट. नॉट म्हणजे काय? निगेशन. त्याच्या उलट, अपोजिट. हे सिंगल स्टेटमेंटला असतं. अपोजिट म्हणजे काय? 0 च्या उलट काय होईल? 1. 1 च्या उलट काय होईल? 0. तसं ट्रूच्या उलट काय? फॉल्स. फॉल्सच्या उलट काय? ट्रू. म्हणजे जर हे चिन्ह दिसलं असलं तर काय करायचं? उलट, त्याच्या अपोजिट. इफ डॅश 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 देन ह्याला लॉजिक मध्ये काय म्हणतात? इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. त्याला काय म्हणतात? इम्प्लिकेशन किंवा
कंडिशनल. त्याची कंडिशन काय आहे, त्याचं ऑपरेशन काय आहे, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स, बाकीचं ट्रू. म्हणजे पहिलं ट्रू दुसरं ट्रू ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स आहे, बाकीचं सगळं काय आहे ट्रू. म्हणजे सिंगल एरो दिसला तर पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स, बाकीचं ट्रू. इफ अँड ओनली इफ ही पाचवी लॉजिकल कनेक्टिव्ह. त्याला काय म्हणतात, बाय कंडिशनल किंवा बाय डायरेक्शनल. त्याचे ऑपरेशन काय होतं, जर सेम दिसलं, दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट सेम असतील तर ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स. त्याचा सिम्बॉल काय, डबल एरो. म्हणजे हे ट्रू ट्रू सेम दिसतंय म्हणजे ट्रू, एक ट्रू एक फॉल्स दोन्ही सेम नाही म्हणजे फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू हे पण सेम नाही म्हणजे फॉल्स, एफ एफ सेम दिसतंय म्हणजे ट्रू. म्हणजे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह. अँड असलं तर मल्टिप्लिकेशन करायचं, ऑर असलं तर ॲडिशन करायचं, निगेशन असलं तर उलटं करायचं, इम्प्लिकेशन असेल तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स नाही तर ट्रू, आणि डबल इम्प्लिकेशनला सेम दिसलं तर ट्रू. हे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं वहीत. आता हे 5 ऑपरेशन बघा कसं हे करायचं, त्याला म्हणायचंय काय किंवा करायचंय काय. आता कुठले कुठले सिम्बॉल बघितले, इथं मी अजून एक टेबल काढतो. सिम्बॉल 5 टाईपचे सिम्बॉल आपण बघितले ना. आता कोणते कोणते, एक उलटा व्ही, एक सरळ व्ही, एक हे असलं निगेशन, एक सिंगल एरो आणि दुसरा डबल एरो. ह्याला वाचायचं कसं बघा, रीड कसं करायचं. हे चिन्ह दिसलं तर म्हणायचं अँड. तसं लॉजिक मध्ये कंजक्शन म्हणतात, पण आपल्याला जे सोपं वाटेल ते. त्याला काय वाचायचं अँड, ह्याला काय वाचायचं ऑर, ह्याला काय वाचायचं निगेशन, त्याला काय म्हणायचं निगेशन. सिंगल एरो जर दिसला तर ह्याला म्हणायचं इम्प्लाइज, काय वाचायचं इम्प्लाइज. आणि डबल एरो दिसला तर बाय डायरेक्शनल किंवा बाय कंडिशनल. काय करायचंय बाय कंडिशनल. हे जे सिम्बॉल झाले ते मग काय करायचं लक्ष द्या. आता इथे रीड झालं आपलं. ऑपरेशन कोणती कोणती आहेत, ऑपरेशन मध्ये काय करायचं. जर अँड चिन्ह दिसलं तर काय करायचंय मल्टिप्लिकेशन. काय करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. कसं करायचं ते ट्रूथ टेबल मध्ये मगाशी सांगितलं, आपण एक्झाम्पल मध्ये अजून डिटेल मध्ये पाहूया. ऑर दिसलं तर काय करायचं ऍडिशन. या चिन्हाला काय करायचं ट्रूथ टेबल मध्ये ऍडिशन, बेरीज. असलं दिसलं तर त्याला काय म्हणायचं निगेशन. त्याच्या काय करायचं निगेशन जर दिसलं तर अपोजिट, त्याच्या उलट. इम्प्लिकेशन असेल तर कंडिशनल काय आहे, पहिलं ट्रू, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स तर फॉल्स असतं, बाकीचं काय असतं ट्रू असतं. डबल एरो दिसला तर त्याला म्हणायचं बाय कंडिशनल. हे दोन्हीच्या दोन्ही जर सेम दिसलं तर ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. अदरवाईज काय असतं फॉल्स. म्हणजे अँड दिसलं तर मल्टिप्लिकेशन, ऑर दिसलं तर ऍडिशन, निगेशन असलं तर अपोजिट, सिंगल एरो असलं तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स नाही तर ट्रू, डबल एरो दिसला तर दोन्ही सेम असलं तर ट्रू नाही तर फॉल्स. हे ऑपरेशन महत्वाचे. हा पण टेबल काढून घ्या, म्हणजे त्याला काय म्हणायचं ते तुम्हाला कळेल. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. आता ह्याच्यावरती क्वेश्चन कसे येतील बघा. ह्याचा मी सगळ्यांचा अजून एकदा ट्रूथ टेबल काढतो. टोटल एक दोन स्टेटमेंट आहे समजा पी, दुसरं स्टेटमेंट आहे क्यू, पी अँड क्यू, पी और क्यू. वाचतोय कसं लक्ष द्या व्यवस्थित. निगेशन ऑफ पी, पी इम्प्लाइज क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यू. आता दोनच स्टेटमेंट आहेत ना, तर टोटल पॉसिबिलिटी किती 4.
ट्रू ट्रू हे बदलायचं नाही कधीच. ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. हे का आलं? हे डिक्रीजिंग ऑर्डरने आलं. अँड दिसलं. अँड म्हणजे काय करायचं? मल्टिप्लिकेशन. ट्रू साठी किती धरायचं? ट्रू साठी काय कन्सिडर करायचं? 1. फॉल्स साठी काय कन्सिडर करायचं? 0. मनातल्या मनात करायचंय. हे गुणाकार करायचा आहे. 1 × 1 1, 1 × 0 0, 0 × 1 0, 0 × 0 0. हे झालं आन्सर. और म्हणजे काय करायचं? ऍडिशन. कशी होईल ऍडिशन? 1 + 1 1. लॉजिकला 2 कळत नाही. 1 + 0 1, 0 + 1 1, 0 + 0 0. 0 साठी लिहिताना फॉल्स लिहायचं. निगेशन. निगेशन म्हणजे काय करायचं? त्याच्या उलट, अपोजिट. त्याच्या काय करायचंय? अपोजिट. कशाचं निगेशन आहे? पीचं निगेशन. ट्रूच्या उलट. ट्रूच्या उलट काय असतं? फॉल्स. ट्रूच्या उलट तुम्ही म्हणता हे टी आहे त्याच्या उलट असं. तसं उलट नाही. मॅथमॅटिक्स मध्ये वायच्या उलट काय? 1/y. वायचा इनवर्स 1/y. एक्सचा इनवर्स 1/x. तसंच ट्रूचं निगेशन फॉल्स. ह्या ट्रूचं पण निगेशन काय येईल? फॉल्स. आपण पीचं करतोय बरं का. फॉल्सचं निगेशन काय येईल? ट्रू. ह्या फॉल्सचं निगेशन काय येईल? ट्रू. सिंगल एरोला असला. सिंगल एरो असलं तर काय? हे पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. तर फॉल्स, बाकीचं ट्रू. फर्स्ट म्हणजे काय? इथं पहिलं ट्रू दुसरं ट्रू, ट्रूच येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, फॉल्स येईल. पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, ट्रू. हे पण काय येईल? ट्रू. डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय आहे? सेम असलं तर ट्रू असतं, नाही तर फॉल्स. हे ट्रू आणि ट्रू सेम दिसतंय म्हणजे ट्रू. हे दोन्ही सेम दिसतंय का? नाही म्हणजे फॉल्स. पी आणि क्यूचं घेतो आपण. हे दोन्ही सेम दिसतंय का? नाही म्हणजे फॉल्स. हे दोन्ही सेम दिसतंय का? दिसतंय म्हणजे ट्रू. म्हणजे हा सगळ्यांचा मी कंबाइनिंग ट्रूथ टेबल काढला. हा पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा. झालं? आता पुढं आपल्याला प्रश्न येतात कसे पेपरला ह्याच्यावरती. ट्रूथ टेबल प्रिपेअर करायला येईल ते आपण मी पुढच्या लेक्चरला सांगेल. मी आज फक्त एक्सरसाइज 1.1 मध्ये जेवढं आहे तुम्हाला अगोदर स्टेटमेंट म्हणजे काय ते समजलंय, सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय ते समजलंय. आता त्यातलं काय राहिले बघा. पहिलं स्टेटमेंटचा क्वेश्चन नंबर 2 सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं होतं. एक एक्झाम्पल आपण ह्यातलंच लिहितो मी. बघा. राईट दी सिम्बॉलिक फॉर्म. राईट इन सिम्बॉलिक फॉर्म. ट्रायंगल. एक एक्झाम्पल घेतो. ट्रायंगल is equilateral or isoscale or isoscales. आता इथं दोन स्टेटमेंट आहेत. कोणते कोणते दोन स्टेटमेंट आहेत? ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि दुसरं ट्रायंगल इज आयसोस्केल्स. दोन सेंटेन्स कशाने कनेक्ट केले? ऑरनी. कोणते कोणते दोन स्टेटमेंट आहेत बघा. लेट पी हे पहिलं स्टेटमेंट, क्यू दुसरं स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट काय? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. दुसरं स्टेटमेंट काय? ट्रायंगल इज आयसोस्केल. आयसोस्केल्स. आता ट्रायंगल इज इथं दिसत नाही पण कुठल्या वाक्यात करता एकदाच येतो. आता हे दोन वाक्य कशाने कनेक्ट केल्यात? ऑरनी. मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? सिम्बॉलिक फॉर्म काय होईल त्याचं? पी और क्यू हे चिन्ह वरसाठी. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं. इफ 2 इज प्राइम नंबर then Mumbai is capital of India. हे पण कसं होईल? दोन स्टेटमेंट आहेत. कोणचे कोणचे? मुंबई 2 इज प्राइम आणि मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. कसं होईल सिम्बॉलिक फॉर्म त्याचं? लेट पहिलं स्टेटमेंट पी दुसरं क्यू. काय? 2 इज प्राइम नंबर. दुसरं स्टेटमेंट काय?
मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. याचं सिंबॉलिक फॉर्म काय होईल? इफ वाक्य कशाने कनेक्ट आहे? इफ आणि देननी. इफ आणि देन म्हणजे सिंगल एरो. P implies Q. हेच वाक्य असं असतं. 2 इज प्राईम नंबर इफ अँड ओनली इफ मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर काय आलं असतं? डबल एरो. ह्याला काय म्हणायचं? हे दिलेलं व्हर्बल फॉर्मचं कन्व्हर्जन सिंबॉलिक फॉर्म मध्ये झालं. हे लिहून घ्या. आता कशासाठी सिंबॉलिक फॉर्म मध्ये बघा, जर वाक्य मध्ये अँड आलं, काय आलं? अँड. बट आलं दोन वाक्यांच्या मध्ये, नायदर नॉर आलं, नायदर नॉर आलं, तर ह्या सगळ्यांसाठी हे चिन्ह घ्यायचं. अर्थ तोच होतो. बघा मगाचंच एक्झाम्पल घ्या. ट्रायंगल इज नायदर इक्विलॅटरल नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. अर्थ काय होतो? ट्रायंगल हा इक्विलॅटरल नाही आणि आयसोस्केल पण नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ अँडच होतोय. नायदर नॉर आलं, बट आलं, अँड आलं, तर चिन्ह हेच काढायचंय दोघांच्या मध्ये. ऑर आलं दोघांच्या मध्ये, तर चिन्ह काय काढायचं? हे. नॉट आलं तर चिन्ह काय काढायचं? हे. इफ डॅश 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 देन आलं तर चिन्ह काय काढायचंय? सिंगल एरो. दोन वाक्यांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आलं तर चिन्ह काय काढायचं? हे असं. हे पण लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते सिंबॉलिक फॉर्मचं जमल. क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे सोडवताना. मी आता इथे लिहित बसत नाही, त्या वेळ जाईल. इफ अ स्टेटमेंट P Q आर ट्रू स्टेटमेंट, R yes आर द फॉल्स स्टेटमेंट, P and Q आर ट्रू, हे दोन स्टेटमेंट काय दिल्यात? ट्रू. आणि R and yes आर फॉल्स. ट्रू म्हणजे काय? कॅपिटल T. आणि फॉल्स म्हणजे काय? इथे तुम्ही आर ट्रू आणि हे काय? फॉल्स. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट 2-3 घेतो इथं मी. P or Q and R. त्याच्यात किमती टाक. P काय दिलंय? ट्रू. ट्रू. और Q काय दिलंय? ट्रू. Q ट्रू आहे. R काय रे? फॉल्स. R काय? फॉल्स. लॉजिक मध्ये इक्वल 3 सरळ रेषांनी दाखवायचं असतं. एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ट्रू फॉल्स हे काय? अँड. अँड म्हणजे गुणाकार. अँड म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. हे नीट लक्षात ठेवावं का. और म्हणजे काय? ऍडिशन. हे म्हणजे काय? उलट, अपोजिट. इम्प्लिकेशनला काय? पहिलं ट्रू, सेकंड फॉल्स, तर फॉल्स, बाकीचं ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशनला सेम असलं तर ट्रू, बाकीचं फॉल्स. आता गुणाकार. ट्रू म्हणजे 1, 1 into 0 0, 1 गुणिले 0 0. आता इथं परत काय? और आहे. और म्हणजे ऍडिशन. 1 + 0, 1 + 0 1, 1 म्हणजे ट्रू. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. घेतलं. निगेशन ऑफ P and Q and negation of R and negation of R or Q implies P. आता इथे खाली बसणार नाही, कुठलं किती पण असू दे पुढे, फक्त तुम्हाला किमती टाकायच्या, त्यात काय अवघड नाही. निगेशन ऑफ P ची किंमत काय आहे? ट्रू. P काय दिलंय? ट्रू. फक्त किमती टाकत चालायचं. Q काय आहे? ट्रू, ब्रॅकेट आहे तिथं. निगेशन ऑफ R काय दिलंय? फॉल्स. और Q काय आहे? ट्रू. इम्प्लाइज P काय आहे? फॉल्स. हे पुढे किती पण असू द्या, काय पण जे दिलं असेल त्या किमती टाकल्या. बघा अगोदर बघा, हे निगेशन ऑफ T, ट्रूचं निगेशन काय असतं? फॉल्स. निगेशन म्हणजे उलट. अँड ट्रू. अँड फॉल्स निगेशन ट्रू. और
ट्रू इम्प्लाइज पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, इम्प्लिकेशनची कंडिशन पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. ही अख्ख्या ब्रॅकेटची किंमत किती आली? फॉल्स. मग हे ब्रॅकेट सोडवा. फॉल्स इंटू ट्रू म्हणजे 0 इंटू 1 0 किती आलं? 0 अँड टी और एफ. हे किती? परत गुणाकार आहे. 0 गुणिले 1 0 म्हणजे फॉल्स और एफ आणि दोघांची 0 0 प्लस 0 किती? 0 म्हणजे काय? फॉल्स. म्हणजे अशा कुठल्याही किमती टाकून त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. हे एमसीक्यू ला सीईटी ला सुद्धा विचारतात. घ्या लिहून पॉज करू. आणि क्वेश्चन 5 काय? राईट द निगेशन. निगेशन म्हणजे उलट. राईट दी निगेशन. बघा पहिलं क्वेश्चन नंबर 5 मधला तिरुपती इज. पहिला क्वेश्चन काय आहे? तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. इज इन आंध्र प्रदेश. आता ह्याचं निगेशन लिहायचं ना आपल्याला. काय होईल? निगेशन ऑफ किंवा निगेशन इज. निगेशन म्हणजे काय? उलट. आता एखादा स्टेटमेंट पी आहे त्याचं निगेशन काय झालं? निगेशन ऑफ पी. ह्याचं निगेशन काय येईल? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश म्हणजे तिथं काय लिहिलं आपण? नॉट. निगेशनला काय असतं? नॉट. प्रत्येक वाक्य तसंच होईल सगळी, कोणतरी असू द्या. त्यातला अजून एक शेवटचं घेतो एक्झाम्पल बघा. 5वं काय? 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. ह्याचं निगेशन काय येईल रे? ह्याचं निगेशन म्हणजे उलट. 7 + 3 इज नॉट इक्वल टू 5 असं लिहिलं तरी चालेल, किंवा 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 असं लिहिलं तरी चालेल. दोघांचा अर्थ सारखाच आहे. बाकीचे होमवर्कला करा बाकीचे सगळं.